टिळकवाडी मंगळवार पेठ महात्मा फुले उद्यानाची पुन्हा संरक्षक भिंत कोसळली आहे। गेल्या 8 दिवसांपूर्वी टिळकवाडी मंगळवार पेठ व बुधवार पेठ मध्ये असलेल्या महात्मा फुले उद्यानाची संरक्षक भिंतीचा थोडासा भाग ढासळला होता। हे KMM मराठी न्यूजच्या माध्यमातून या संरक्षक भिंती संदर्भात प्रशासनाला जाग आणण्याचे कार्य केले होते, पण याकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे पुन्हा ही संरक्षक भिंत जवळपास 100 ते 150 फूट ढासळली आहे। यामुळे महात्मा फुले उद्यान व सायन्स पार्क आता उघड्यावर आला आहे। या संदर्भात आपल्या प्रतिनिधींनी या उद्यानाची स्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। चला तर पाहूयात। नमस्कार मित्रांनो, आज आपण टिळकवाडी येथील मंगळवार पेठ इथे असलेल्या महात्मा फुले उद्यानासमोर आहे। मागच्या आठवड्यामध्ये आपण या संरक्षण भिंतीचे सविस्तर माहिती दिली होती। या संरक्षण भिंत कोसळून या उद्यानाची एक बाजू खरोखर भिंत नसल्यामुळे एक वेगळ्या रूप धारण केलं होतं। आज तुम्ही पाहू शकता तर जवळजवळ 100 ते 150 फूट ही भिंत कोसळलेली आहे। संरक्षण भिंत मेन या उद्यानाचं संरक्षण असतं आणि हीच भिंत आज पाहू शकता तुम्ही या ठिकाणी उद्यानामध्ये भिंत संरक्षण भिंत कशा पद्धतीने कोसळलेली आहे। तुम्ही पाहू शकता मागच्या वेळेला आपण हेच दृश्य दाखवले होतं आणि या ठिकाणी मंगळवार पेठ हा बोर्ड देखील होता। हा बोर्ड देखील आज हा बोर्डसुद्धा खाली पडलेला आहे आणि जवळजवळ 100 फुटाच्या अंतरावर ही संरक्षण भिंत कोसळलेली आहे। आणि या संदर्भात आपण महानगरपालिकेला सूचनाही केली होती की या संरक्षण भिंतीचे काहीतरी पर्याय करून हा भाग बांधून घ्या असेही सांगण्यात आलं होतं। लोकप्रतिनिधी या ठिकाणी रमाकांत दादा कुंडुस्कर सह समाजसेवक सूरज सह इतर अनेकांनी या ठिकाणी भेट दिली होती आणि आता या ठिकाणी सूरज यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया मांडलेली आहेत, तुम्ही ऐकलाच। तर अशाच पद्धतीने ह्या ठिकाणी बेळगाव शहरातील एक स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहराची स्थिती, तर या एक बाजूला स्मार्ट सिटी अंतर्गत उद्यानं निर्माण केली जातात, तर या ठिकाणी लीजवर दिलेलं लीज अर्धवट असतेवेळी हा लीज दिलेला सायन्स पार्क अर्धवट आहे। त्याच सायन्स पार्कच्या बाजूलाची जी भिंत आहे ते ही कोसळलेली आहे, ती पाहू शकता तुम्ही। या ठिकाणी जर अद्याप या कंपाऊंडकडे लक्ष दिले गेले नाही तर जवळजवळ 500 ते 1000 फूट असलेली ही भिंत पूर्णपणे कोसळू शकते, यात शंका नाही। मी महादेव पवार, KMM मराठी न्यूज बेळगाव। या उद्यानामधील सायन्स पार्क PVG ग्रुपला अभिवृद्धीसाठी देण्यात आले होते, पण काही कारणास्तव गेल्या 4 वर्षांपासून याची दुरावस्था पाहायला मिळते। या संदर्भात KMM मराठी मार्फत विशेष रिपोर्ट ही जनतेसमोर सादर करण्यात आला होता, पण मनपा आयुक्ताने अद्याप याकडे लक्षच दिलं नाही। यामुळे पुन्हा ही भिंत 100 ते 150 फूट कोसळली आहे। ही भिंत त्याच वेळेला बांधून घेतली असती तर हा प्रसंग आलाच नसता। ही भिंत बांधून या उद्यानाचं संरक्षण करावे अशी मागणी या भागातील समाजसेवक सूरज गवळी यांनी केली आहे। नमस्कार। काही मागच्या आठवड्यामध्ये ह्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी रमाकांत दादा कुंडुस्कर आणि काही सोशल वर्कर सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा या ठिकाणी व्हिजिट केली होती गार्डनमध्ये आणि महानगरपालिकेला जागरण करण्याचं काम केलं होतं की ही भिंत कोसळण्याच्या मार्गावर आहे, तरी या ठिकाणी कोणीही त्याच्यानंतर लक्ष दिलेलं नाही। त्यामुळे आता बघता की तुम्ही संपूर्ण जवळपास 100 ते 150 फूट ही भिंत पूर्ण कोसळलेली आहे। अजूनही थोडा काही भाग आहे तो पडण्याच्या मार्गावर आहे, तरी महानगरपालिकेनं जागरूकता दाखवून आता त्वरित इथं दखल घेऊन ह्याची पूर्णतः करावी, कारण रस्ता लहान असल्यामुळे गाडी जाण्यासाठी पण रस्ता हे होत आहे आणि पूर्ण बांधकाम एक साईडला पडल्यामुळे मंगळवार पेठ या नावाचा फलक देखील या ठिकाणी पडून पूर्ण त्याची विल्हेवाट लागून गेलेली आहे। त्यामुळे महानगरपालिकेनं त्वरित, अजून पाऊस भरपूर असल्यामुळे अजूनही काही भाग पडण्याच्या मार्गावर आहे, तरी महानगरपालिकेने लवकरात लवकर याची दुरुस्ती करावी। या उद्यानामध्ये आरोग्य चिकित्सालय सह सुविधा स्मार्ट सिटी अंतर्गत उद्यानामध्ये निर्माण करण्यात आलेत, तर एका बाजूला सायन्स पार्क आहे, पण सायन्स पार्कची दुरावस्था झाल्याचंही चित्र पाहायला मिळतं। आता तरी प्रशासनाला जाग येईल का हे आता येणारा काळच सांगेल। महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव।